196वी जयंती आहे। खरं तर महात्मा फुलेंसारखं व्यक्तिमत्व या महाराष्ट्रात घडलं हे खरं अर्थानं तुमच्या आमच्यासारखं आपण सर्वजण महाराष्ट्रातले जे आहोत त्यांचं भाग्याचं लक्षण आहे। महात्मा फुलेंचं शिक्षणाच्या बाबतीतलं धोरण, त्यांनी राबवलेले शिक्षणाच्या बाबतीतली चळवळ ती बघता आजचा जो प्रगत महाराष्ट्र आहे, विशेषतः महिलांच्या बाबतीत मुलींची जी पहिली शाळा पुण्यामध्ये काढली, आज मुली आणि महिला शिक्षणाच्या बाबतीत प्रगतीपथावर आहेत, फार मोठ्या हुद्द्यावर काम करत आहेत। राष्ट्रपती पदापासून ते पोलीस खात्यातल्या पोलीस शिपायापर्यंत सर्व स्तरात महिला अगदी टॉप लेवलला जाऊन काम करत आहेत। त्याचं एकमेव श्रेय महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जात आहे। महात्मा ज्योतिबा फुले यांची 192वी जयंती आहे। मी तमाम पलटणकर नागरिक व पलटण तालुक्यातील सर्व नागरिकांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी महात्माजींना विनम्र अभिवादन करतो आणि सर्वांना शुभेच्छा। खऱ्या अर्थाने लोकशाहीची बीजं रोवण्यासाठी सामाजिक शिक्षणाचा विकास होणं गरजेचं आहे आणि तो विकास होण्यासाठी 150 वर्षापूर्वी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने या महाराष्ट्रातून उपेक्षित वर्ग आणि महिला वर्गासाठी जे शिक्षणाचं कार्य उभं केलं ते निश्चितपणे आपल्याला अभिमानास्पद आहे। आता वकील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे महात्मा फुलेंनी ज्या विविध विषयावर काम केलं की ज्या वेळी हा महाराष्ट्र नव्हे तर देश घडवण्यासाठी त्याचा उपयोग आहे, त्याच विचाराने जर आपण काम करत राहिलो तर निश्चितपणे आज असलेलं केंद्र सरकार किंवा येणारं केंद्र सरकारमधील सत्ता ही निश्चितपणे या देशाला विकासाच्या दिशेने नेल्याशिवाय राहणार नाही। महात्मा फुलेंचं कार्य हे महात्मा फुले नुसते थोर समाज सुधारक नव्हते तर ते एक उद्योगपतीसुद्धा होते। आज पुण्यातील खडकवासला धरणासारखे कामं असतील हे महात्मा फुलेंच्या काळातच झाले। महात्मा फुलेंनी शिक्षणाची जशी दार उघडली, कवाडं उघडली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या माध्यमातून, तसंच महात्मा फुलेंनी उद्योजक क्षेत्रात सुद्धा एक भरीव असं काम केलेलं आहे। आणि या महात्मा फुलेंच्या कार्याचा गौरव हे युतीचं शासन आल्यापासून एक चांगल्या प्रकारे या महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आज जी राजीव गांधी आरोग्यदायी योजना होती या योजनेला पहिल्यांदा जर कोणी नाव दिलं असेल तर महात्मा फुले आरोग्यदायी योजना म्हणून या युतीच्या काळात नाव दिलं गेलं। आणि खऱ्या अर्थाने सर्वच आजार शून्यापासून आज 5 लाखापर्यंतचे जे आरोग्यदायी योजनेतील जी गरिबांना जे आरोग्याचे विषय होते ते जर द्यायचं कोणी काम केलं असेल तर ते या महायुतीने दिलं आणि महात्मा फुले यांचं खरं नाव सार्थक ठरवलं हे या ठिकाणी मी आवर्जून सांगतो। आणि या ठिकाणी महाराष्ट्र राज्य माली महासंघ आणि सर्वांच्या वतीनं महात्मा फुलेंना विनम्र अभिवादन करतो।